नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300ची तेजी. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300ची तेजी. पण 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 ऑक्टोबर नंतर सोयाबीनच्या भावात 100% येणार 300ची तेजी? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300ची तेजी. पण 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात 100% येणार 300ची तेजी. आणि या तेजीमध्ये आपला जो बाजार भाव आहे तो देशांतर्गत बाजारात कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा, हे सुद्धा आजच्या व्हिडिओत मित्रांनो जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो भाव आहे तो सातत्यानं तेजी दाखवतोय. ज्या वेळेस अमेरिकेमध्ये व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बाजारभाव सीबॉटवरती $10 प्रति बुशेल्सपर्यंत होता आणि तिथून त्याच्यामध्ये एकतर्फी तेजी येत बाजारभाव सध्या $10.64 प्रति बुशेलच्या आसपास दिसतोय. आणि भविष्याचा जर विचार केला तर बाजारभाव पातळी 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला 100% या ठिकाणी $11 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचताना दिसेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील ही जी तेजी याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारात होऊन देशातील बाजारभाव सुद्धा 100% वाढणार. आणि त्याचबरोबर 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची हमी भावावरती जी सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे त्याचाही सकारात्मक परिणाम होऊन 15 ऑक्टोबर नंतर बाजारभावात प्रचंड तेजी दिसू शकते. त्याचबरोबर मित्रांनो, सोयाबीन जे आहे त्याच्यावरती सरकार 15 ऑक्टोबर नंतर ऐतिहासिक महानिर्णय घेऊन अनुदान देण्याची शक्यता आहे. कशावर? तर सोयाबीन निर्यातीवर. असं घडलं तर आपल्याला आणखीन तेजी दिसू शकते. आणि ओव्हरऑल या सिच्युएशनमुळं 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात बाजारभाव जे आहेत ते सोयाबीनचे बाजारभाव 100% आपल्याला या ठिकाणी मित्रांनो किती रुपयांनी? तर तब्बल 300 रुपयांनी वाढताना दिसणार आहे. आणि अशा परिस्थितीत मग तुम्ही विचारलं की जो बाजारभाव आहे तो 300 रुपयांनी वधारणार. मग 300 रुपयाची ही वाढ झाली तर बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार? तर लक्षात घ्या, 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव जो 300 रुपयांनी वाढणार तर बाजारभाव पातळी सध्याची देशांतर्गत बाजारात 4700 ती या ठिकाणी वाढून 5000 पार जाण्याची शक्यता आहे. आणि बाजार 15 ऑक्टोबर नंतर 5000 गेला तर आश्चर्य पण वाटायला नको. पण 5000च्या भावावर विक्री करायची अथवा नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की 5000चा जो भाव आहे मित्रांनो, तर इथं आपण गरजेपुरतं सोयाबीन विक्री करायला हरकत नाही. आणि शिल्लक सोयाबीन आपण दिवाळीनंतर विकायचं, ज्याच्यामुळं आपला 100% फायदा होणार. कारण भविष्यात भाव वाढला तर वाटेल बरं झालं मी काही ना काही सोयाबीन शिल्लक ठेवलं, आणि भाव कमी झाला तर वाटेल बरं झालं मी काही ना काही विकलं होतं. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने विक्री करणं हाच आपल्यासाठी फायद्याचा मूळ मंत्र. तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.